हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण महा BCA, BBA, BBM आणि BMS या एक्झामसाठी टॉप 15 MCQs 15 MCQs आपण कॉम्प्युटर बेसिक्स म्हणजे संगणकाची जे मूलभूत माहिती आहे ते बघणार आहोत. हे घटक तुम्हाला 15 मार्काला विचारलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हे एक्झाम देणार असाल नक्कीच व्हिडिओ बघा. तर चला आपण वळूया आपल्या क्वेश्चनकडे. तर आता फर्स्ट क्वेश्चन आपला, which of the following is not a programming language? प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती नाही आहे यामध्ये. बरेचसे विद्यार्थी इथे चूक करतात. इथे नॉट लिहिलेले आहे बघा, नॉट नाही, प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आहे. बघा ऑप्शन आहे, फर्स्ट आहे पास्कल, त्याच्यानंतर सेकंड आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस, थर्ड आहे जावा आणि फोर्थ आहे सी डबल प्लस प्लस प्लस. राईट ऑप्शन काय आहे? मायक्रोसॉफ्ट. तर मायक्रोसॉफ्ट हे एक ॲप्लिकेशन आहे. पास्कल, जावा आणि प्लस प्लस हे जे आहे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे. तर तुम्हाला जर इथे विचारलं गेलं विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, तर यामधून तुम्हाला एक ऑप्शन राहील पास्कल, जावा, सी प्लस प्लस निवडू शकतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, what should be the minimum number of bits for storing any 3 digit decimal number? हे कोणत्याही तीन अंकी दशकीय संख्येला साठवून साठी बिट्सची किमान संख्या किती असावी? किती असावी विद्यार्थी मित्रांनो? फर्स्ट ऑप्शन आहे 3, त्याच्यानंतर सेकंड आहे 5, थर्ड आहे 8 म्हणजे 8 आणि फोर्थ आहे 10. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा राईट ऑप्शन आहे 10. 10 संख्या असावी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इंटरनेट एक्सप्लोर इज अ टाइप ऑफ विच ऑफ द फॉलोइंग? इंटरनेट एक्सप्लोर हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? ए आहे ऑपरेटिंग सिस्टम, त्याच्या सेकंड आहे कंपायलर, थर्ड आहे ब्राउझर, फोर्थ आहे एक्सटेन्शन ऑफ IP ॲड्रेस. ऑप्शन काय आहे? ऑप्शन 3 ब्राउझर. ब्राउझर याचा राईट ऑप्शन आहे. इंटरनेट एक्सप्लोर टाइप ऑफ ब्राउझर. तर इथे तुम्ही बघू शकता ऑपरेटिंग सिस्टम, कंपायलर, रिटेन्शन. तर हे इंटरनेट तुम्ही यावरती सर्च वगैरे करू शकत नाही. हे ब्राउझर, गुगल जे असतात त्यावरती आपण काही पण सर्च केलं तर ते आपल्याला जे आहे माहिती भेटून जाते. अशा प्रकारे थर्ड ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, POP3 आणि IMAP आर ईमेल अकाउंट दॅट हॅव. POP3 आणि IMAP हे असे ईमेल अकाउंट आहेत ज्यामध्ये त्यामध्ये काय आहे? तर मित्रांनो, ऑप्शन ए आहे एव्हरीडे वन ईमेल कम ऑटोमॅटिकली, त्याच्यानंतर सेकंड आहे यू हॅव टू कनेक्ट सर्व्हर टू रीड ऑर सेंड अन ईमेल, त्याच्यानंतर थर्ड आहे यू यू ओनली नीड टू कनेक्ट विथ द सर्व्हर टू सेंड अँड रिसीव्ह अन ईमेल, त्यानंतर नो टेलिफोन लाईन इज रिक्वायर्ड. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन सेकंड, यू हॅव टू कनेक्ट टू द सर्व्हर टू रीड ऑर सेंड ईमेल. म्हणजे काय? आपल्या एखाद्या ईमेल वाचण्यासाठी अगर पाठविण्यासाठी सर्व्हरशी कनेक्ट व्हावे लागते. अशा प्रकारे विद्यार्थी सेकंड राईट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, अरेंज द फॉलोइंग युनिट ऑफ कॉम्प्युटर मेमरी इन डिसेंडिंग ऑर्डर, बाईट, गिगाबाईट, बीट, मेगाबाईट आणि टेराबाईट. तर आपल्याला जे आहे हे मेमरीचे टाइप आहे. आपण या आधी पण बघितलं होतं, तर त्याला डिसेंडिंग ऑर्डर हे उतरत्या क्रमानुसार आपल्याला मांडायचं आहे. ऑप्शन एक आहे टेराबाईट, गिगाबाईट, मेगाबाईट आणि बाईट, बीट. त्यानंतर सेकंड आहे गिगाबाईट, टेराबाईट, मेगाबाईट, बीट आणि बाईट. त्याच्यानंतर थर्ड आहे गिगाबाईट, मेगाबाईट, टेराबाईट आणि बाईट, बीट. त्यानंतर फोर्थ आहे टेराबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, बीट आणि बाईट. आपण कालच्या व्हिडिओमध्ये एकदम स्मॉलेस्ट
काय असतं एकदम स्मॉलेस्ट युनिट आपण बघितलं होतं. ते स्मॉलेस्ट डाटा कशामध्ये स्टोअर होतो, तर बीट आहे बघा सगळ्यात स्मॉल. बीट इथे पण आहे आणि इथे पण आहे. तर दोन चुकीचे झाले आणि तर हे पहिला आणि तिसरा यामध्ये एक आहे बघा. तर काय ऑप्शन आहे तसा राईट ऑप्शन एक आहे टेराबाइट. टेराबाइट आहे, त्याच्यानंतर गिगाबाइट आहे, त्याच्यानंतर मेगाबाइट, बाइट आणि बीट. अशा प्रकारे डिक्रीजिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये हे मांडलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. पुढील पैकी योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. ओके. ऑप्शन एक आहे पिक्चर्स फोटोग्राफ, तर MP3 ऑडिओ व्हिज्युअल ऑडिओ, त्यानंतर एक्सेल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, हे आहे AVI स्टॅटिकल इन्फॉर्मेशन. राईट ऑप्शन काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ए आणि बी. आपल्याला हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे पिक्चर हे आपण सगळे म्हणजे पिक्चर फोटोग्राफ यालाच जी म्हणतात. त्याच्यानंतर MP3 म्हणल्यावर आपल्याला लगेच लक्षात येतो ऑडिओ व्हिडिओ जे असतात, व्हिज्युअल ऑडिओ जे असतात ते असतं MP3. ओके. अशा प्रकारे ए आणि बी राईट जोडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला व्हॉट इज द एक्सटेंडेड फॉर्म ऑफ UGC इन द कॉन्टेक्स्ट इंटरनेट. UGC आता हे एक्झाम पण असते UGC नेट ते म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो इथे इंटरनेट मध्ये त्याचा काय अर्थ आहे ते इथे विचारलेलं आहे. ओके. ऑप्शन एक आहे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन. आता हे एक्झामचं नाव आहे, हे नाही आहे. सेकंड आहे युनिव्हर्सल ग्राफिक कम्युनिकेशन, हे असू शकतो. थर्ड आहे युजर ग्रुप कॉन्फिगरेशन, हे पण असू शकतो. युजर जनरेट कंटेंट. विद्यार्थी मित्रांनो राईट ऑप्शन काय आहे युजर जनरेटेड कंटेंट, UGC इंटरनेट मध्ये जे आहे कॉन्टेक्स्ट मध्ये जे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याचा काय लॉंग फॉर्म आहे युजर जनरेटेड कंटेंट. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बरेचसे विद्यार्थी युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन हे निवडत असतात, हे लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्टवेअर इज यूज टू प्रोसेस फोटोज और पिक्चर. कोणता सॉफ्टवेअर आहे ते. ऑप्शन एक आहे फोटोक्रॉप, फोटोशॉप, फायसोक्रॉप आणि फोर्थ आहे पिक्चर परफेक्ट. त्याचा राईट ऑप्शन काय आहे फोटोशॉप. फोटोशॉप सॉफ्टवेअर जे आहे ते प्रोसेस फोटो और पिक्चर यामध्ये यूज होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला विथ रेफरन्स टू द इंटरनेट आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर अमॉंग द फॉलोइंग. करेक्ट पेअर कोणता आहे या आपल्याला OP म्हणजे गव्हर्नमेंट वेबसाईट, हे राईट आहे. त्याच्यानंतर इथे इनकरेक्ट सांगितलेलं आहे बघा. त्याच्यानंतर कॉम म्हणजे मर्चंट वेबसाईट, ॲक अकाउंट वेबसाईट, एज्यू म्हणजे एज्युकेशनल वेबसाईट, तर हे राईट आहे. हे करेक्ट जोडी आहे त्याची. तर याचा राईट ऑप्शन काय आहे थर्ड AC अकाउंट वेबसाईट. हे शॉर्ट फॉर्म नाही, याचा वेगळा शॉर्ट फॉर्म आहे, तुम्ही हे नेटवरती बघू शकता. तो राईट ऑप्शन थर्ड आहे याचा पण बरोबर आहे. दुसरा पण फॉर्म मर्चंट वेबसाईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला व्हॉट इज डॉक. डॉक म्हणजे काय वर्ड फाईल, पिक्चर फाईल, रिलेटेड फाईल आणि ड्रायव्हर फाईल. डॉक म्हणजे काय वर्ड फाईल, आपल्याला त्यामध्ये एडिट वगैरे करता येतो. वर्ड फाईल याला डॉक्स फाईल पण असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इन टर्म ऑफ कॉम्प्युटर विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट कॅपॅसिटी. आता आपण बघितलं बघा कशामध्ये जास्त स्टोरेज आपण करू शकतो. KB हे खूप छोटा असतो. KB त्याच्यानंतर TB, MB आणि GB.
विद्यार्थी मित्रांनो कशामध्ये जास्त पण जे आहे डाटा गोळा करू शकतो, टीबी. टीबी मध्ये जे आहे आपण सगळ्यात जास्त डाटा गोळा करू शकतो. ऑर्डर कशी आहे बघा, केबी. केबी आहे, केबी पासून बनतो एमबी. एमबी बनतो. ओके. केबी पासून. त्यानंतर जीबी, जीबी आणि मग टेराबाइट. अशा प्रकारे याची ऑर्डर आहे. केबी, एमबी, जीबी आणि टीबी. त्याच्यानंतर बीट, बाईट जे आहे, टीबीच्या नंतरचे हे डाटा असतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. Skype is a generally used for this. Skype एक ऍप्लिकेशन आहे बघा. ते कशासाठी यूज केला जातो? सोशल नेटवर्क रिकॉग्नायझेशन, त्यानंतर इंटरपर्सनल कम्युनिकेशन, व्हर्च्युअल क्लासेस आणि डायरेक्ट क्लासेस. त्यासाठी स्काइप कशासाठी केलं जातं बघा? इंटरपर्सनल कम्युनिकेशन. दोन व्यक्ती यामध्ये कम्युनिकेशन करू शकतात. व्हिडिओ कॉल कसं करतो आपण, तसं स्काइप माध्यमातून आपण जे आहे पर्सनल कम्युनिकेशन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. in which software is a statistical table created in computer? संगणकामध्ये कोणत्या सॉफ्टवेअर मध्ये सांख्यिकी सारणी तयार केली जाते? सॉफ्टवेअर आहे ते. मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, पेंट ब्रश. सगळ्यांनाच माहिती असेल एक्सेल. एक्सेल मध्ये आपण सगळं जे आहे कॅल्क्युलेशन वगैरे करू शकतो. सांख्यिकी म्हणजे टेबल क्रिएट आपण त्यामध्ये करतो. सगळे हिशोब वगैरे एक्सेल मध्ये आपण करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले जे 15 क्वेश्चन आहेत ते संपलेले आहे. मला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही पण डाऊट वगैरे असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. तर त्या MBA, PCA, BBA, BBM आणि BMS या एक्झामसाठी आपल्याकडे कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर भेटणार आहे, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट सीरीज, MCQ सीरीज. हे जे स्टडी मटेरियल ते मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे. तुम्ही जर हे कोर्स जॉईन केलं तर डेफिनेटली तुम्ही 75 प्लस जाताल. याची फी जी आहे ते फक्त 2000 रुपये ठेवलेली आहे आपण. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही आणि कोर्सला लगेच जॉईन करू शकता. तर मित्रांनो तुमच्याकडे आता थोडाच वेळ बाकी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी आता अप्लाय केलेलं आहे तर त्यांच्यासाठी पूर्ण स्टडी करणं, सगळ्या स्टडी मटेरियल वगैरे ते गोळा करणं थोडं अवघड असतं. तर एकाच प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला सगळं काही भेटणार आहे. लेक्चर्स, नोट्स, टेस्ट सिरीज, MCQs वगैरे सगळं तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही इझिली 75 प्लस या एक महिना पण नाही राहिलेला आहे तुमच्याकडे. एक 25-26 दिवस बाकी आहे. तर त्या जे काळ जे बाकी आहे आपल्याकडे, जे 25 एक दिवस बाकी आहे ते व्यवस्थित तुम्ही स्टडी केलं तर इझिली तुम्ही 75 प्लस इथे जाऊ शकता. तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉइन करू शकता. खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.